नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पुढे एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहत आहोत की आता कलाच्या हाताला भाजलेला आहे आणि तिला खूप वेदनाही होत असतात. ती दाखवत नसते, तरीही आद्विक जबरदस्ती तिचा हात खेचून घेतो आणि म्हणतो, अरे बापरे, इतक्या जखमा. आणि मग तो तिला क्रीम लावण्यासाठी क्रीम घेतो. ती क्रीम लावल्यानंतर खूपच आग होत असते तिच्या हाताला. ती म्हणते, काय लावले, कसली आग होती. तो म्हणतो, ओरडू नको, ओरडल्यावर बाहेरचे लोक काय म्हणतील, कशाला ओरडते एवढी, ही काय मी ऑइलमेंट क्रीमच लावली आहे. मग ती म्हणते, अरे हा बाम आहे, बाम, क्रीम नाही, माझा हात खूप जळत आहे. खूप बिचारी खूप रडत असते. तिचं रडणं पाहून तोही घाबरून जातो. तिला म्हणतो, सॉरी सॉरी. लगेच रुमाल काढतो, त्याला पुसतो आणि म्हणतो, नको आता रिस्क घ्यायलाच नको, मी तुला ना डॉक्टरकडेच घेऊन जातो. तेव्हा ती खूप रडत असते. तिला तो हाताला धरून डॉक्टरकडे घेऊन जायला निघतो आणि तिला सॉरीही म्हणत असतो, माझ्यामुळे खरंच आणखी आग होते तुझी, प्लीज थोडा वेळ काढ आणि आपण डॉक्टरकडे पटकन जाऊया. असं म्हणत तो तिला घाईघाईने डॉक्टरकडे घेऊन जायला गाडीचा दरवाजा खोलतो आणि तिला मध्ये बसायला सांगतो. तिला रडायला येत असतं आणि जरा बरंही वाटत असतं की हा किती माझ्याबद्दल विचार करतो. डॉक्टरकडे जाऊन येत असताना, तुझ्या हाताला धक्का लागेल कशाला. मग तो तिचा हात घट्ट पकडून घरात येतो. त्यांच्या लक्षातच येत नाही, घरामध्ये सगळेजण बसलेले असतात. रजनिया म्हणते, तुम्ही दोघं हातात हात घालून कुठे फिरायला गेले होते का. तेव्हा आबाही म्हणतात, काय रे, काय झालं. तेव्हा तो सांगू लागतो, नाही आबा, हिला खूप चटका बसला आहे, त्याच्यासाठी मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. मग आबा त्यांना चिडवतात, घरात क्रीम असताना डॉक्टरकडे कशाला गेले. तेव्हा तो म्हणतो, नाही, इतकी मोठी जखम आहे, काही रिस्क नको, काही तिला झालं तर तिच्या हाताला, म्हणून तिची काळजी वाटत होती, त्याच्यासाठी मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. आणि कलाही सांगते, सॉरी आबा, मला भाकरी बनवायच्या आधीच चटका बसला, नाही तर मी तुमच्यासाठी भाकरी बनवणार होती. आबा म्हणतात, जाऊ दे बाळा, काळजी करू नको, तुझ्या हाताची तू काळजी घे, आराम कर, रूममध्येच राहा बरं, तुझा हात बरा होईपर्यंत कसल्याच कामाला हात लावू नको, असंही आबा कलाला सांगतात. आबा, ती आराम करू शकते, पण मी नाही, मला तर ऑफिसला जावंच लागल, असं आद्विक बोलतो आणि मी चाललो आहे ऑफिसला असं सांगत तो मग ऑफिसला जातो. ऑफिसमध्ये गेल्या गेल्या त्याला फोन येतो, तो स्वामीनाथन सरांचा. स्वामीनाथन सरांनी त्याला फोन करून कळवलं आहे की आता लवकरात लवकर पुढची ऑर्डर पूर्ण करा आणि डिझाईन मला पाठवा बरं, मी त्या डिझाईन सिलेक्ट करणार आहे. आद्विकला टेन्शन येतं आणि मग तो पुन्हा फोन लावतो, कसल्या कसल्या डिझाईन हव्या, कसले कसले बदल करायचे, तुम्ही आत्ताच सांगा, माझी सेक्युरिटी ते ऐकत आहे, ती त्या प्रकारच्या डिझाईन त्या मुलीकडनं बनवून घेईल, असंही तो सांगू लागतो. फोनवर बोलता बोलता मग त्या सगळ्या गप्पा सानिकाही ऐकत असते. कुठले कुठले चेंजेस हवे तेही सांगा बरं, असंही आद्विक सांगत असतो आणि ते तिकडनं सांगत असतात काय काय बदल करायचे आहे. सानिका सगळं काय ऐकते आणि आद्विकही म्हणतो, तू ऐकलं आहेस ना काय काय बदल करायचे, आणि लवकरात लवकर तुझ्या मैत्रिणीला सांग बरं त्या सगळ्या ऑर्डर्स पूर्ण करायला, आणि उद्या सकाळी लवकर त्या डिझाईनही मागवून घे. आता ती विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टी ती ऐकते. आद्विक म्हणतो, स्वामीनाथन सरांनी लवकरात लवकर ते जे मागितलं आहे ते सगळं पूर्ण कर, आपल्याला ही डील खूप महत्त्वाची आहे, ही डील आपल्या हातातनं जाता कामा नये, आणि प्लीज तुझ्या मैत्रिणीला लवकर सगळं पूर्ण करायला सांग, असंही आद्विक सानिकाला सांगत असतो. आणि मग सानिका म्हणते, हो सर, मी तिला सगळी माहिती देते आणि कसले चेंजेस करायचे तेही सांगते, तिच्याकडनं लवकर त्या डिझाईन पूर्णही करून घेते. आद्विकही आता म्हणतो, मलाही बघायचं आहे ती श्रिया आपली कलाच आहे की नाही. आता आपल्या कलाचा हात भाजलेला आहे, कला काही डिझाईन बनवूच शकणार नाही. जर सानिकाने तिच्या मैत्रिणीकडनं डिझाईन बनवून आणला तर आपण समजायचं कला आणि श्रिया वेगळी आहे. आता मलाही खरंच आज रात्री जागरण करून बघावंच लागल, श्रिया आपली कला आहे की दुसरी मुलगी. इकडे सानिका फोन करून सांगते कलाला, कला, सरांनी खूप अर्जंट डिझाईन मागितले आहे आणि त्या डिझाईनमध्ये काय काय चेंजेस करायचे आहे तेही मी स्वतःच ऐकले आहे. आद्विक सर खूप टेन्शनमध्ये आहे, सकाळपर्यंत त्या डिझाईन पूर्ण तयार हव्या. ती सांगते, अगं माझा हात भाजला आहे, मी कसं करू. पण सानिका म्हणते, खरंच तुमच्या हाताला इतकं भाजलं आहे, पण ते स्वामीनाथन सर जे ऑर्डर सांगत आहेत त्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर आपल्या हातातनं ती डील जाईल. अहो, माझ्या डोळ्यासमोर सरांनी फोनवरती बोललं, स्पीकरवरतीच फोन होता, स्वामीनाथन सर सांगत होते की त्या डिझाईनमध्ये कसले कसले चेंजेस करायचे आहे ते मी तुला सांगितले आहे ना. आता स्वामीनाथन सरांनी जर आपली डील कॅन्सल केली तर सरांना खूप टेन्शन येईल, आता पुढे काय करायचं. म्हणून आता सानिका कलाला विचारू लागते, पण कला म्हणते, ठीक आहे, मी प्रयत्न करते, जर पूर्ण झालेच तर मी सकाळी तुला ते सगळे डिझाईन देते.
इकडे अद्वैत सांगत असतो, कला तू लवकर झोप आज, पण मला खूप काम आहे, मी नाही झोपू शकणार. कला म्हणते, ही एवढी मोठी लाईट चालू असताना मला काही झोप येणार नाही बाबा. तो म्हणतो, तो तुझा प्रॉब्लेम, मला रात्रभर काम करावंच लागेल, कारण स्वामीनाथन सरांनी अर्जंट मोठी डील दिली आहे, ती पूर्ण करायची असेल तर मला रात्रभर काम करावं लागेल. तू ना तोंडावर पांघरून घे आणि झोप बरं. कला ट्राय करते. कला म्हणते, इथं हा जागा राहणार, मला डिझाईन बनवायची आहे, उद्या सकाळपर्यंत द्यायची आहे, कसं करू. ती ना चिडचिड करायला सुरुवात करते. ही इतकी मोठी लाईट असताना मला काही झोप येत नाही, तू लाईट बंद कर बरं, नाही तर तू बाहेर निघून जा. पण अद्वैत म्हणतो, नाही, मला माझ्या जागेवरच बसून काम करायचं आहे, मलाही जागरण करायचं आहे, मी काय बाहेर जाणार नाही, तू तुझं पाहून घे, तोंडावर पांघरून घे आणि घे झोपून बरं. असं तो तिच्यावर चिडतो. आता ती म्हणते, थोडी रात्र झाली तर हा झोपेल आणि मग मी जाईल डिझाईन बनवायला. बघता बघता अर्धी रात्र उलटून गेली, पण हा माणूस काही झोपलेला नाही. ती हळूच वळून पाहते, याला डुकला लागला आहे की नाही बघावं म्हणून. ती वळून पाहते तर काय, बापरे, तिच्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं त्याने ती घाबरूनच जाते. कारण अद्वैत डोळे मोठे करून तिच्याकडेच लक्ष ठेवून पाहत हसत असतो. तिला घाबरायला होतं आणि ती लगेच तणक उठून बसते. अद्वैत, माझ्याकडे असं का पाहतोय तू. तेव्हा तो म्हणतो, मी माझं काम करतोय, तुझ्याकडे कुठे पाहतोय, मला माझं काम पूर्ण करायचं आहे म्हणून मी अजून जागरण करतोय. ती म्हणते, नाही, मला झोप येत नाही, मी चालले माझ्या बाहेर हॉलमध्ये बसते, तिथेच झोपते लाईट बंद करून. मग ती हॉलमध्ये जाते, डिझाईन बनवत बसलेली असते. अद्वैत तिचा पाठलाग करत करत पाहायला येतो. तू तर झोपायला आली होती, तुला खूप झोप येत होती ना, इथे येऊन तू तर ड्रॉइंगच तर करत आहे. तेव्हा ती म्हणते, मी माझं काम करते, तुला काय करायचं आहे, तू जा जाऊन झोप बरं. तो तिच्या हातातनं ती डायरी खेचतो आणि त्याच्यामध्ये ती डिझाईन नवीन बनवलेली तो बघतो. अच्छा, इतक्या सगळ्या डिझाईन तू बनवल्या आहेत तू, याचा अर्थ आमच्या कंपनीला ऑर्डर डिझाईन बनवून देणारी दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहे. तूच आमचा इतका मोठा विश्वासघात केला, लपून छपून इकडे बसते आणि इथे येऊन तू ह्या डिझाईन बनवते. आमच्या घरच्या सगळ्यांना सांगते की मी डिझाईन नाही तर रांगोळी काढते, ही तुझी रांगोळी आहे का. तेव्हा ती सांगते, अद्वैत, पूर्ण माहिती नसेल तर बोलू नको, मी काय सांगते ते ऐकून घ्यावं तर. तेव्हा ती सांगू लागते, हो हो, मीच ती डिझायनर, मीच बनवते त्या डिझाईन बनवण्यामागं माझा काय हेतू आहे ते तरी जाणून घे. तेव्हा तो खूप चिडतो, तुमच्यासारख्या खोटारड्यांकडनं खरेपणाची काय अपेक्षा ठेवायच्या. तेव्हा कलाला खूप वाईट वाटतं, ती रडत असते. रडता रडता म्हणते, तू किती सहजपणे आम्हाला खोटारडा बोललास. मग खोटारडा नाही बोलायचं तर काय बोलायचं. इतका मोठा विश्वासघात सगळ्यांपासून लपवून ठेवलंस की आजपर्यंत, की डिझायनर मी नाही, तूच तर खऱ्या डिझाईन बनवला, त्याचं कारण तरी काय. तेव्हा ती रडता सांगते, माझे वडील आता घराचा हप्ता फेडता येत नाही म्हणून कितीतरी वेगवेगळी कामं करतात, हमाली करतात, मला ते काही फावलं नाही. तुमच्याकडे मोठा प्रॉब्लेम होता, डिझायनर कोण नव्हती, सानिकाही प्रॉब्लेममध्ये होती, तिने मला पैसे देऊ केले आणि मला ही पैशाची गरज होती. तुमच्याकडले पैसे घेऊन माझ्या आईवडिलांचं कर्ज मला फेडायचं नव्हतं आणि कर्ज फेडण्यासाठीच मी ही ऑफर घेतली. सानिका मला पैसे देते आणि त्याच पैशांनी मी आईवडिलांच्या घराचे हप्ते भरते. मला काही अशी तुमच्या घराण्याची इब्रत घालवायची नव्हती आणि तुमचं नावही कमी करायचं नव्हतं. मला फक्त माझ्या आईवडिलांची मदत करायची होती, म्हणून मी हे सगळं काम केलं आणि तुमच्यापासून लपवण्याचा माझा हेतूही नव्हता. आता तिची कला अद्वैतला कळली आहे, पण आता तोही तिची मजा घेत आहे. तोही तिला चिडून म्हणतो, आता आबांना कळलं तर आबा काय म्हणतील. आत्ताच्या आत्ता मी आबांकडे जातो, घडलेलं सगळं काही आत्ताच मी आबांना सांगून टाकतो. आबांना मला अंधारात ठेवायचं नाही. मी आबांना उठवतो आणि सांगतो की आपल्या कंपनीला जी डिझाईन देणारी मुलगी आहे ती कलाच आहे. इतक्या दिवस आपल्याशी खोटं बोलणारी ही कला, तुम्ही तिला खूप मानतात ना, बघा आपल्याशी ती कसं खोटं बोलते. आत्ताच जातो मी, आबांना उठवतो आणि सांगतो. तेव्हा ती कला अद्वैतसमोर हातपाय जोडते, प्लीज आबांना सांगू नको प्लीज, असं म्हणत त्याच्या पाया पडू लागते. पुढे जे काही होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.